या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नव्हती. खरं म्हणजे आता सगळ्या गोष्टी उघडकीस आल्यात आणि सगळंच लक्षात आलं. तू विक्टिम होतीस. अशा वेळेस कंपनीचा बॉस म्हणून, तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं आवश्यक होतं. पण मी नाही राहिलो. त्याच वेळेला मी तुझी पाठ सोडून दिली. एकटा सोडला तुला. खरं तर सॉरी या शब्दांनी जे घडलं ते भरून येणार नाहीये, पण तरी सुद्धा खूप मोठी चूक माझ्याकडनं घडली श्वेता. त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. हा व्हिडिओ बघेपर्यंत माझा विश्वासच बसला नव्हता की माझा भाऊ इतका पायरी सोडून इतका नीच, इतकं विकृत वागू शकतो. त्याच्या प्रेमापुढे त्याच्या चुका मला दिसल्या नाही, पण या सगळ्यात तुझं मात्र खूप नुकसान झालं. एकाच वेळेस मी भाऊ म्हणून आणि बॉस म्हणून हे फेल ठरलो. सर असं काही नाही हो. तुम्ही खूप चांगले बॉस आहात. तुमच्या कंपनीत तुमच्या हाताखाली काम करणं हा खूप चांगला एक्सपिरियन्स असतो आमच्यासाठी. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे श्वेता, पण त्यामुळे माझ्या चुका नाही पुसल्या जात. तुला जो त्रास झालाय, जो मनस्ताप झालाय, जे नुकसान तुझं झालंय, त्याबद्दल मी हात जोडून तुझी माफी मागतो. मला खरंच क्षमा कर. सर सर प्लीज तुम्ही हात नका ना जोडू प्लीज. अहो मी खूप लहान आहे हो, तुम्ही खूप मोठे आहात. प्लीज. मोठ्या माणसांकडनंही कधी कधी खूप मोठ्या चुका होतात आणि त्यातलीच ही एक आहे. पण यापुढे नाही, मी माझी चूक सुधारणार आहे. यापुढे आपल्या ऑफिसमध्ये तू फक्त एक एम्प्लॉई म्हणून काम करणार नाहीस. मी तुझा बॉस म्हणून काम करणार नाही. मग आमच्या आधीराच्याच वयाशी असशील ना तू. माझ्या बहिणीसारखीच आहेस. यापुढे मी तुझा भाऊ म्हणून तिथे असणार आहे, बॉस म्हणून नाही. थँक्यू सर. सॉरी दादा. थँक्यू. आणि यानंतर घाबरायचं नाही श्वेता. तुझ्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. ज्यांना स्त्रीचा सन्मान करता येत नाहीत ना, त्या व्यक्ती खरं तर मला माझ्या डोळ्यासमोर पण नकोय, पण केवळ आजी आणि काकूकडे बघून त्या दया घरात आहेत. समर, मी काय म्हणते, समर पोलिसात कशाला? हे बघ, ही आपल्या घरातली गोष्ट आहे ना, मग घरातली गोष्ट बाहेर आपण कशाला? मी काय म्हणते, पोलिसात नको ना, घरच्या घरी आपण त्याला हवी ती शिक्षा देऊ. मल्लिका, तू नको बोलूस मध्ये. हे बघ, आपल्या प्रेमामुळेच ना आपल्या हातून एक मोठी चूक होत होती. आता मायेची नाही, न्यायाची वेळ आहे. ही अशी वेळ म्हणजे अधिरा किंवा अर्पितावर आली असती तर असं म्हटलंच का तू की आपणच हँडल करू म्हणून? नाही आई, मी फक्त एवढंच. जे ठरवायचं ना ते श्वेताला ठरवू दे. मुळातच तुझ्या मुलाला ना मुलींची कसं वागायचं हे शिकवायला तू कमी पडलीस. हे आपल्या घरातले संस्कार नाहीये. आजपर्यंत कोणीही आपल्या घरातल्या पुरुषाला असं बोललं नव्हतं कधी. तुझ्या मुलामुळे ना आज आपल्या कुटुंबाच्या नावाला धक्का लागलाय मल्लिका. म्हणजे मला कल्पना आहे की दरवेळी ना मुलाच्या वागण्याचा दोष आईला द्यायचा नसतो, पण आज ना मला तसं करावं लागले मल्लिका. तू सांग श्वेता, पोलीसमध्ये तक्रार करायची असेल तर तुझ्याकडे सबळ पुरावा आहे आणि माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे. सर अहो मला पोलिसात जायचं असतं तर मी आधीच गेले असते ना. मला माहिती आहे तसं केल्यावर माझ्या बरोबरच कंपनीचं पण नाव खराब होणार आहे आणि ते मला नकोय. मला फक्त अकाउंटेबिलिटी हवी होती आणि मी पण चुकलेच ना सर. मी खोटं बोलले तुमच्याशी.
मी तेव्हाच खरं बोलायला पाहिजे होतं सर. पण सर ही अशी माणसं खूप घाबरवतात तो. आणि म्हणूनच त्याची शिक्षा त्याला व्हायलाच हवी. आपल्या वागण्याचे, आपल्या या कृतीचे परिणाम काय असतात हे त्याला कळलंच पाहिजे. आणि यावेळेस सोडून देऊ, अजून एक संधी देऊ त्याला, हे असलं मी काही करणार नाही. ही त्याची चूक सोडून देण्यासारखी अजिबात नाहीये. बोल श्वेता, सांग तू. सर जर तसंच असेल तर मला असं वाटतं की याचा निर्णय स्वानंदी मॅमने घ्यावा. कारण त्यांनी शेवटपर्यंत माझी साथ नाही सोडली सर. खरं तर मला नक्की काहीच सांगता येणार नाही. म्हणजे या सगळ्यात मला स्वानंदी मॅमने खूप मदत केली सर.